नमस्कार. शोभाज किचन हेल्दी फूडमध्ये खूप 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 मनापासून स्वागत. आजकाल बाजारात मिळणारं रिफाईंड तेल हे आरोग्यासाठी किती घातक आहे हे आपल्याला माहीतच आहे. म्हणून मी थेट सातारा जिल्ह्यातील दहिवडी येथील कल्पनील लाकडी घाणा येथे आले आहे, जिथे केमिकलचा एक थेंबही वापर न करता पारंपरिक पद्धतीने शुद्ध शेंगदाणा तेल तयार करून मिळतं. नमस्कार. शोभाज किचन हेल्दी फूडमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण कल्पनील लाकडी घाण्याचं तेल इथे आलेलं आहोत. इथे लाकडी घाण्यावरती तेल बनवून मिळतं. आपल्याला माहीतच आहे की आपण खाताना रिफाईंड तेल खात असतो, म्हणजे ग्रोसरी स्टोअर्समध्ये किंवा किराणा मालाच्या दुकानामध्ये जी तेलं मिळतात ती रिफाईंड तेल असतात आणि त्यामध्ये पाम तेल भरपूर मिक्स असतं, म्हणजे भेसळ केलेली असते आणि ते आरोग्यासाठी बिलकुल चांगलं नाही. तर आता खूप लोक हे अलर्ट झालेले आहेत, आरोग्याच्या बाबतीत सावधान झालेले आहेत आणि त्यांना लाकडी घाण्याच्या तेलाचं महत्त्व समजलेलं आहे. तर इथं मी शेंगदाणे घेऊन आले. इथे तुम्ही शेंगा घेऊन येऊ शकता किंवा शेंगदाणे घेऊन येऊ शकता. तर इथे मी शेंगदाणे घेऊन आलेले आहे आणि शेंगदाण्यापासून आपण लाकडी घाण्याचं तेल कसं बनतं हे पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हा दहिवडीकडे जाणारा रस्ता आहे आणि बाजूलाच रिलायन्स पेट्रोल पंप आहे. इथे बाजूलाच कल्पनील लाकडी घाणा आहे, म्हणजे अगदी रस्त्यावर आहे, शोधायला फार अडचण येणार नाही. किंवा तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर देते त्या कॉन्टॅक्टवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही या लाकडी घाण्याला भेट देऊ शकता आणि शुद्ध शेंगदाणा तेल, तिळाचं तेल किंवा करडई तेल बनवून घेऊ शकता. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष इथे जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी सुद्धा ऑप्शन आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इथे मी 12 किलो घुंगरू शेंगदाणे आणलेले आहेत. घुंगरू शेंगदाणे असतील तर त्याचं तेल हे अधिक निघतं आणि आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. त्याचप्रमाणे चवीला अप्रतिम लागतं. तर कमीत कमी 12 किलो शेंगदाणे हवे असतात, म्हणजे एका वेळी एक घाणा असतो आणि त्या घाण्यामध्ये एवढे शेंगदाणे लागतात. तर हे शेंगदाणे निवडून आणलेले आहेत. जर तुम्ही शेंगदाणे घेऊन येऊ शकत नसाल तर तुम्ही घरी असलेल्या शेंगाई घेऊन येऊ शकता. तर शेंगदाणे सुरुवातीला घाण्यामध्ये टाकले पहा, आणि सुरुवातीच्या लॉटमध्ये जी काही पेंड असते, म्हणजे शेंगदाण्याचं किंवा शेंगाचा जो चोथा असतो त्याला पेंड म्हणतात, आणि ती पेंड काही थोडीफार निघते ती आधी काढली जाते. पहा, वरती येते आणि वरती आलेली पेंड जी आहे ती काढलेली आहे. शेंगदाणे टाकल्यापासून 1 ते सव्वा तासामध्ये 12 किलो शेंगापासून किंवा 12 किलो शेंगदाण्यापासून शुद्ध शेंगदाणा तेल तयार होतं. शुद्ध तेल कसं तयार होतं याविषयी कल्पनील लाकडी घाण्याचे ओनर यांनी अधिक माहिती दिली. नमस्कार, मी निलेश महादेव माळी. कल्पनील नॅचरल हा आपला लाकडी तेल घाणा आहे. आपल्या इथं लाकडी घाण्यावरती सगळ्या प्रकारचे तेल, शेंगदाणा, सूर्यफूल, करडई, तीळ, बदाम, मोहरी, खोबरे आणि जवस हे तेल काढले जातात. तर आज आपण बघूया शेंगदाणा तेल कसे काढले जातात. सुरुवातीला ह्याच्यामध्ये आपण शेंगदाणा टाकलेला आहे आणि हा शेंगदाणा क्रश होऊन आता याच्यामधलं तेल सुरू झालेलं आहे. बघू शकता की याच्यामध्ये अशा प्रकारे तेल सुरू झालेलं आहे. हे तेल परत याच्यातून याच्यामध्ये या भांड्यामध्ये येतं. भांड्यातून परत ते तेल 2 दिवस स्टेबल व्हायला आपण ठेवतो पिंपामध्ये, आणि पिंपामध्ये स्टेबल झाल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये पॅकिंग करतो. लाकडी घाण्यावरचं तेल वापर करताना 50% वापरावं लागतं. म्हणजे एका भाजीला जर आपण 1 पळी वापरत असो तर या लाकडी घाण्यावरचं तेल अर्धाच पळी वापरला म्हणजे वापरलं तरी चालतं. त्याच्यामुळं आपल्याला ह्याच्यामध्ये कोणतेही केमिकल्स, प्रिझर्वेटिव्ह वगैरे कोणत्याच गोष्टी नसतात. जसं की आपण दुकानातून तेल घेतो, जे रिफाईंड तेल घेतो, तर त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे 6 ते 7 प्रकारचे केमिकल्स वापरले जातात आणि ते केमिकलचा वास येऊ नये किंवा त्याच्यापासून ते तेल खराब होईल म्हणून ते 400-500 सेल्सिअसवरती तापवलं जातं, की जे तेल आपल्या आरोग्यासाठी घातक ठरतं. त्याच्यामुळं शेंगदाणा तेल हे घाण्यावरचं जर तुम्ही वापरलं तर ते आपल्या आरोग्यासाठी खूप बेनिफिट ठरतं. अर्धा ते पाऊण तास झालेलं आहे पहा, आणि शेंगदाण्याचं तेल बऱ्यापैकी आता यायला लागलेलं आहे. आणि इथे तेल गळत असतानाच बारीक गाळणीमध्ये गाळलं जातं, जेणेकरून काही शेंगदाण्याचे पार्ट असतील, शेंगाचे पार्ट असतील ते गाळले जातात. घाण्यामधून काढलेलं तेल या पिंपामध्ये साठवलं जातं आणि या पिंपामध्ये ते स्टेबल झाल्यानंतर कमीत कमी 2 ते 3 दिवसांनी ते स्टेबल होतं. स्टेबल झाल्यानंतर या अशा प्रकारच्या बॉटल आपण याच्यामध्ये फिलिंग करतो. अशा पद्धतीने शुद्ध एकदम तेल तयार होते. तुम्ही सातारा जिल्ह्यात राहत असाल
तर नक्की या लाकडी घाण्याला भेट द्या. आणि जर तुम्हाला शेंगदाणे किंवा शेंगा घेऊन जाणं शक्य नसेल तर यांच्या दुकानामध्ये अनेक तेलं उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे ऑनलाईन सुविधाही उपलब्ध आहे. आता जवळजवळ 1 तास झालेला आहे आणि पहा शेंगदाण्यातील तेल पूर्णपणे निघत आलेलं आहे आणि वरती घाण्यामध्ये पेंड तयार झालेले आहे. पेंड बोलतात याला. हा जो चोथा राहिलेला असतो, फायबर राहिलेलं असतं, त्याला पेंड बोलतात. आणि हे पेंड खाल्ल्यानंतर जे दुभती जनावरं असतात ती चांगलं दूध देतात किंवा जे जनावरं पेंड खातात ती सशक्त होतात. तर इथे पेंडसुद्धा उपलब्ध आहे. आणि तुम्ही शेंगदाण्यापासून जर तेल काढलं तर जी पेंड तयार होते ती पेंडसुद्धा हे विकत घेतात. आता तेल संपूर्णपणे काढून झालेलं आहे आणि तर सर्व तेल एका भांड्यामध्ये गोळा केलेला आहे. आणि अशा प्रकारे जी पेंड निघालेली आहे ती ओलसर असते आणि ओलसर असतानाच ह्या मावशी पेंड फोडतात आणि फोडल्यानंतर ती सुकवली जाते आणि मग ज्यांच्याकडे जनावरं आहेत त्यांना ती विकली जाते. तर तेल तयार झालेलं आहे. अशा प्रकारे मोठ्या कॅनमध्ये तेल भरलं जातं आहे. तेल भरण्यासाठी असं कॅनही यांच्याकडे उपलब्ध आहे. 1 लिटर, 2 लिटरमध्ये आणि 5 लिटरमध्ये. तुम्हाला जर गरज असेल तर तुम्ही त्यांच्याकडून काही पैसे देऊन हे कॅनसुद्धा विकत घेऊ शकता. म्हणजे फक्त शेंगदाणे घेऊन जायचं आणि तेल कॅनमध्ये भरून घरी आणायचं. इतकं सोपं आहे. आणि पहा किती शुद्ध शेंगदाणा तेल छान बनलेलं आहे. अगदी घट्ट असतं. 12 किलो शेंगदाण्यापासून किती लिटर किंवा किती किलो तेल बनतं हे सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत. तर पहा एक कॅन पूर्ण भरून झालेला आहे आणि दुसरी 1 लिटरची बॉटल आहे तीसुद्धा मी त्यांच्याकडून विकत घेतली. तर 5 लिटरचं कॅन आणि 1 लिटरची बॉटल असं बरोबर 5 किलो 600 ग्रॅम म्हणजे 6 लिटर तेल तयार झालेलं आहे. तेल आहे यांनी बनवलेलं आहे. पाहू शकत असाल एकदम घट्ट असतं हे तेल. रिफाईंड ऑइल असतं ते पातळ असतं आणि लाकडी घाण्याचं तेल हे घट्ट असतं. हे आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. हां, हे पण शेंगदाणा तेलच आहे. हे पहा अशा टाक्या भरून ठेवलेल्या आहेत. हे पण शेंगदाणा तेलच आहे. हे पहा तिळाचं तेल आहे. संपलेलं आहे का? इथे तिळाचं तेल आहे. हे खोबरेल तेल आहे. हे पहा हे लाकडी घाण्याचं खोबरेल तेल आहे. सूर्यफूल तेल आहे. हे पहा आता हे संपत आलेलं आहे. बनवायचं काम चालू आहे. आणि हे करडईचं तेल आहे जे हार्टसाठी खूप उपयोगी असतं. तुम्हाला जर वेगवेगळ्या प्रकारची तेलं किंवा ऑर्गॅनिक फूड इथं हवं असेल तर कल्पनेला लाकडी घाणा येथे नक्की भेट द्या. इथे सर्व तेल ठेवलेले आहेत पहा. पॅक केलेलं आहे. तुम्हाला डायरेक्ट हवं असेल तर इथंही येऊन तुम्ही लाकडी घाण्याचं तेल घेऊन जाऊ शकता. हे 5 लिटरच्या कॅनमध्ये आहेत. हे सूर्यफुलाचं आहे. वरती करडई आहे. इथे शेंगदाणा तेल आहे. हे पहा इथे कोकोनट ऑइल पण आहे. त्यानंतर इथे सिसम ऑइल आहे. तिळाचं तेल आहे. काय आहे वरती? मध आहे. मध आहे. हां. सूर्यफूल आहे. बदाम तेल आहे. हां. हे सनफ्लॉवर तेल. त्यानंतर हे शेंगदाण्याचं तेल. तुम्हाला 1 लिटर पाहिजे असेल तर असं मिळतं. त्यांचाच ब्रँड आहे. तुमच्याच ब्रँडचा आहे ना? हां, बदाम तेल सुद्धा आहे इथे. तर आरोग्यासाठी हा छोटासा बदल नक्की करा आणि रिफाईंड तेलाऐवजी लाकडी घाण्याचं तेल वापरायला सुरुवात करा. तुम्हाला हा गावरान अनुभव आणि व्हिडिओ कसा वाटला याविषयी कमेंट्स करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.